ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी केमिस्ट्री मध्ये जो 8 नंबर चॅप्टर आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण हे डिस्कस करूया. सो फर्स्ट आपण समजून घ्या की व्हॉट इज ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो ट्रान्झिशन एलिमेंट्स काय असतात किंवा हे कोणते एलिमेंट्स, तर ज्या एलिमेंट्समध्ये द सबस्टन्स ऑफ द एलिमेंट्स विच हॅव्हिंग द इनकम्प्लीट डी सबसेल, द elements which having incomplete D subcell. What is the transition elements? The substance or the elements which having the incomplete D subcell are called as the transition elements. Next, what is the position of the transition elements in a modern periodic table? So position of the transition elements in a group 3 to 12. 3 to 12 मध्ये जी पोझिशन आहे ती ट्रान्झिशन एलिमेंट्सचे आहे विच कन्स्टिट्यूट अबाउट दी 3D 4D 5D अँड 6D सिरीज. ग्रुप्समध्ये ज्या काही सिरीज आहेत त्या 3D 4D 5D आणि 6D सिरीजमध्ये या ठिकाणी ट्रान्झिशन एलिमेंट्स ग्रुप्समध्ये आहेत. जर आपण पिरियड्सचा विचार केला तर 4 5 6 आणि 7 4 5 6 आणि 7 या पिरियडमध्ये जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत मॉडर्न पिरियड टेबलमध्ये. नेक्स्ट, एलिमेंट्स ऑफ दी 3D सिरीज की 3D सिरीजचे एलिमेंट्स कोणकोणते आहेत. आता लक्षात ठेवायला एक सिंपल ट्रिक समजा आपण या ठिकाणी फॉलो करू शकतो, दॅट इज STV CM आयकॉन CZ हे आपण ट्रिक या ठिकाणी फॉलो करू शकतो. एलिमेंट्स ऑफ 3D सिरीज की जे समजा ग्रुप्समध्ये 3D सिरीज आहे या 3D सिरीजमध्ये एलिमेंट्स कोणकोणते आहेत, तर हे लक्षात ठेवायला आपण ही जी ट्रिक आहे किंवा आपण हे फॉलो करून आपण ते लक्षात ठेवू शकतो. सो S वर्ण स्कॅन्डियम, T वर्ण टिटॅनियम, V वर्ण व्हॅनेडियम, C वर्ण क्रोमियम, M वर्ण मॅंगनीज, I वर्ण आयर्न, को वर्ण या ठिकाणी कोबाल्ट, न वर्ण निकेल आणि C वर्ण या ठिकाणी कॉपर आणि Z स्टँड फॉर दी झिंक. असं आपण याचे लक्षात ठेवू शकतो. तर ही जी ट्रिक आहे तुम्ही या ठिकाणी फॉलो करू शकता. आपण पुढचं बघूया एलिमेंट्स ऑफ ऑफ 3D सिरीज की 3D सिरीजचे एलिमेंट्स कोणकोणते आहेत. मग समजा एलिमेंट्स, नेम ऑफ द एलिमेंट्स, समजा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर आणि त्याचे या ठिकाणी आपण एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता समजा जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे असेल तर या ठिकाणी आपण जे सबसेल्स आहेत आपण त्या सबसेल्सचा विचार करतोय आणि सबसेल्स बघायला गेलं देर आर 4 टाइप्स ऑफ सबसेल्स, दॅट इज S, P, D and F, which all are the subcells. या आपण सबसेल्स सांगतोय S, P, D, F. आता S मध्ये there is a presence of 2 number of electrons किंवा ह्याची जी कॅपॅसिटी आहे, जे S सबसेल आहे ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. जी P ची कॅपॅसिटी आहे ती 6 इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी आहे. जी D ची आहे ती 10 इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी आहे आणि F ची आहे F 14 इलेक्ट्रॉनची या ठिकाणी कॅपॅसिटी आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. तर आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण कसं करू शकतो, एक्सपेक्टेड आणि जे ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण कसं लिहू शकतो आपण ते बघूया. तर फर्स्ट जो एलिमेंट्स ऑफ 3D सिरीज मध्ये जो पहिला एलिमेंट येतो जसं आपण बघितलं की STV CM आयकॉन CZ आपण हे फॉलो करू शकतो लक्षात ठेवण्यासाठी. मग फर्स्ट आहे S वर्ण कोण आहे स्कॅन्डियम,
स्कॅन्डियम याचा जो सिम्बॉल असेल आपण या ठिकाणी SC लिहू शकतो आणि ह्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 21. नेक्स्ट टिटॅनियम TI. थर्ड आपण या ठिकाणी व्हॅनेडियम V23 आणि फोर्थ वाला या ठिकाणी आहे क्रोमियम. क्रोमियम सिम्बॉल आहे CR, जो ॲटॉमिक नंबर आहे तो 24 आहे. नेक्स्ट फिफ्थ वाला या ठिकाणी आपण मॅंगनीज लिहू शकतो. मॅंगनीज याचा सिम्बॉल आहे या ठिकाणी MN, जो ॲटॉमिक नंबर असेल तो असेल 25. नेक्स्ट आपण पुढे बघूया परत. आता समजा हे जे आहे ह्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, जे SPDF फॉर्ममध्ये आपण लिहितोय. तर यासाठी जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वी हॅव टू फॉलो द अबाव प्रिन्सिपल. one time, two time, three time, and four time. 5 4 time, 6 4 time, and 7 4 time. So first वाला असेल या ठिकाणी S, P, D आणि F अकॉर्डिंग टू द अबाव प्रिन्सिपल. या ठिकाणी फर्स्ट वाला कोण आहे? S. या ठिकाणी S P D आणि F SPD आणि F SPD आणि F. आता आपण कसं करायचंय? आपण हे असं फॉलो करायचंय. स्टार्टिंगला कोणी 1S, आपण 1S. नेक्स्ट कोणी 2S, त्याच्यानंतर कोण आहे? 1S झाला, 2S झाला, नंतर मग 2P, नंतर मग 3S, नंतर या ठिकाणी कोण आहे? 3P. नेक्स्ट कोण? 4S. पण आपण या ठिकाणी 4S, आपण बघा 4Sचाच विचार करायचा आहे. पण जेव्हा समजा आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सचा आपण या ठिकाणी जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू आपण त्यावेळेस अगोदर 3Dचा विचार करायचा. मी अगोदर पण 3D लिहायचं. या ठिकाणी आपण 3D लिहायचं आणि नंतर आपण 4S लिहायचं. पण जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स देऊ आपण अगोदर 4S ला द्यायचे, नंतर आपण मग 3Dचा विचार करायचा आहे. पण जे कॉन्फिगरेशन लिहायला आपण अगोदर 3D लिहायचं, नंतर आपण या ठिकाणी 4S लिहायचं. तर आपण हे जे अबाव प्रिन्सिपल आहे आपण ह्याला या ठिकाणी फॉलो करून जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण लिहू शकतो. सो या ठिकाणी जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण कसं लिहू शकतो की समजा या ठिकाणी जर बघायला गेलं तर स्कॅन्डियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 21 आणि जे काही बाकी समजा आहे अप टू Zn झिंक मी 21 अबो आहे. मग हे सगळं आपण लॉंगमध्ये लिहिण्यापेक्षा आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो आणि ते लिहायला आपण जो काही इनर्ट गॅस आहे, जो नॉबेल गॅस आहे, ज्याला आपण निष्क्रिय वायू म्हणतोय किंवा राजवायू म्हणतोय, आपण त्याचा विचार या ठिकाणी करू शकतो. मग 21 जस्ट खाली जो काही नॉबेल गॅस आहे तो कोणता आहे? ऑर्गॉन आहे. ऑर्गॉन त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 18. मग आपण काय करायचं आहे या ठिकाणी एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला आपण अगोदर ऑर्गॉन समजा ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? It contain 18 electrons. So ऑर्गॉन 18. आणि नेक्स्ट वाला जर बघायला गेलं तर ऑर्गॉन इथपर्यंत येईल. समजा S ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सची आहे, परत S ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सची आहे, P 6 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी, 3S ह्याची 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आणि 3P ची कॅपॅसिटी किती आहे? 6 इलेक्ट्रॉन्सची आहे. जसं या ठिकाणी आपण बघतोय की S ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सची, P ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन्सची, D ची 10 आणि F ची 14 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. सो 2 2 4 अँड 6 10 झाले.
10 प्लस 2 12 आणि 12 प्लस 6 म्हणजे इथपर्यंत बघायला गेलं आपण तर 18 होत आहेत. 3p6 पर्यंत 18 होत आहेत आणि पुढचा 3D आणि 4s मी बघायला गेलं तर हा जो ऑर्गन इथपर्यंत आहे आणि पुढचा 3D आणि 4s मी हा जो भाग आहे तो ऑर्गॉनसाठी आहे. इथपर्यंत आपण फक्त ऑर्गॉन लिहू शकतो, AR लिहू शकतो. बाकी पुढचं 3D आणि 4s आपण ऑर्गॉनच्या पुढे लिहायचं आहे. दॅट इज 3D आणि 4s. 3D आणि 4s. आता समजा इथपर्यंत 18 झाले, आपल्याला कोणाचं लिहायचं स्कॅन्डियमचं लिहायचंय. मग स्कॅन्डियम मध्ये किती आहे 21 आहे. मग एस ची कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉन्सची, आपण 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले. मग समजा हे 18 आणि इकडचं 2 20 झाले, अजून किती बाकी आहेत 1 इलेक्ट्रॉन. सो 1 मग हे जे आहे ते एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर दिस स्कॅन्डियम आहे. सेम तसंच आपण ह्या ठिकाणी जे टिटॅनियम आपण ह्याच्यात लिहू शकतो. आता टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 22. मग समजा या ठिकाणी ऑर्गॉन आणि नेक्स्ट 3D आणि 4s. आता परत जी 4s ची कॅपॅसिटी आहे ती किती आहे 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. आपण या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स देऊन टाकले. मग समजा 18 आणि 2 किती झाले 20 आणि आपल्याला 22 दाखवायचे. मी बाकी किती आहेत अजून 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. असं जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण या ठिकाणी टिटॅनियमचं लिहू शकतो. बाकी हे जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण सगळ्याचं या ठिकाणी या पद्धतीने लिहू शकतो. जर समजा आपण मॅग्नीजचं बघायला गेलं तर मॅग्नीज मध्ये या ठिकाणी ऑर्गॉन आणि 3D आणि 4s. ऑर्गॉन या ठिकाणी 18 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 4s ची कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. मी 18 प्लस 2 20 आणि आपल्याला 25 दाखवायचं आहे. सो 25 मायनस 20 मी किती या ठिकाणी 5 इलेक्ट्रॉन्स आपण या ठिकाणी 3D5 मध्ये दाखवू शकतो. ठीक आहे. बाकी आपण या पद्धतीने जे काही व्हॅनेडियमचं असेल आणि क्रोमियमचं असेल या ठिकाणी लिहू शकतो. एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही जसं मी या ठिकाणी लिहिले आपण त्या पद्धतीने लिहू शकतो. आता जर पुढचा विचार आपण केला एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे सगळ्यांसाठी सेम असेल. जसं आपले एक जे जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच पद्धतीने ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. त्याला फक्त एक्सेप्शन 2 असतील. एक असेल कॉपर आणि दुसरा असेल क्रोमियम. क्रोमियम आणि नेक्स्ट वाला जो कॉपर आहे हे दोघे एक्सेप्शन असतील. बाकी सगळ्यांचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि जी ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते 1 and सेम असेल. एक्सेप्शन फक्त कॉपर आणि क्रोमियम हे 2 असतील. आता आपण जे एक्सेप्शन वाला आहेत आपण तेच बघूया. बाकी एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे बाकी स्कॅन्डियम असेल किंवा टिटॅनियम व्हॅनेडियम मॅग्नीज किंवा आयर्न कोबाल्ट निकेल किंवा कॉपर आणि झिंक हे सगळ्यांचं कॉपर आणि क्रोमियम हे सगळ्या या दोघांचं वेगळं असेल. बाकी सगळ्यांचं ते सेम असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट वाला आपण बघूया की समजा जसं मी सांगितलं की जे 8 इलेक्ट्रॉन्स असतील एक एलिमेंट्स असतील त्यांचं जे काही एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सेम आहे. फक्त दोघांचं वेगळं आहे. त्याला अपवाद 2 आहेत आणि ते कोण क्रोमियम आणि कॉपर. मग त्यांचं जे काही आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं आहे आपण ते बघूया या ठिकाणी. सो क्रोमियम त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 24 आणि जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं असायला पाहिजे. समजा या ठिकाणी आपण ऑर्गॉन लिहिलं आणि नेक्स्ट 3D आहे आणि नेक्स्ट कोण आहे 4s आहे. जर समजा आपण या ठिकाणी बघायला गेलं तर जे 4s ची कॅपॅसिटी आहे ती किती आहे 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. मग समजा हे 18 आणि इकडचे 20 झाले आणि आपल्याला 24 दाखवायचे. आपण या ठिकाणी 4 दाखवणार. या ठिकाणी जो नेक्स्ट वाला समजा आहे आपला जो एक्सेप्शन मध्ये आहे तो कोण आहे तर कॉपर त्याचा सिम्बॉल Cu आहे आणि जो ॲटॉमिक नंबर जो आहे तो 29 आहे. मग ह्याचं जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण या पद्धतीने लिहू शकतो 4s.
तर 29 आहेत. मग 4s कॅपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन्सची आहे आणि जी डीची कॅपॅसिटी असते ती समजा 10 इलेक्ट्रॉन्सची असते. म्हणजे रिमेनिंग किती आहेत? समजा 18 आणि इकडचे 2 म्हणजे 20 झाले. आपल्याला 29 दाखवायचे, म्हणजे 9 बाकी आहेत. आपण या ठिकाणी 9 दाखवू शकतो. पण या ठिकाणी होतंय काय की जर का समजा हा जो 3D आहे तो समजा हाफ फील्ड असेल किंवा हा जो 3D आहे तो समजा फुल्ली फील्ड असेल, तर ह्याची जी काही स्टॅबिलिटी आहे ती एक्स्ट्रा स्टॅबिलिटी होते. तो एकदम स्टेबल बनण्यासाठी ते प्रयत्न असतो. आणि या ठिकाणी काय होतंय की हा जो 4s1 आहे, सॉरी 4s2 आहे, तो एक्साइटमेंट स्टेटमध्ये जातोय आणि जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो इकडनं तो डोनेट कोणाला करेल? तो ह्याला डोनेट करेल. ह्याचं पण सेम तसंच होतंय की हा पण एक्साइटमेंट स्टेटमध्ये जाईल, एक्साइटेड स्टेटमध्ये, आणि हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो ह्याला डोनेट करेल. मग इथं समजा 1 इलेक्ट्रॉन असेल आणि या ठिकाणी किती होतील? मग 10 इलेक्ट्रॉन होतील. इथं पण 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहील आणि इथे किती बनतील? मग 5. म्हणजे हे हाफ फील्ड बनेल आणि हे काय बनेल? फुल फील्ड बनेल. सो जे ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्याचं जे असेल ते या प्रकारे असेल. दॅट इज ऑर्गॉन 3D नेक्स्ट 4s. मी जर सांगितलं की जो 4s आहे या ठिकाणी जे काही 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते एक्साइटेड स्टेटमध्ये जातील आणि जो इकडचा जो 2 इलेक्ट्रॉन होतील त्याचा 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी एक्साइटेड होईल आणि तो इकडनं ह्याच्यामध्ये येईल. इथे किती होते? 4 होतील. या ठिकाणी किती होतील? मग 5 होतील. म्हणजे हे ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे? क्रोमियमचं आहे. तसं सेम या ठिकाणी कॉपरचं सुद्धा आहे 3D आणि 4s. समजा या ठिकाणी किती होते? 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स होते, पण एक इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटमध्ये जातोय आणि इथून जो एक इलेक्ट्रॉन आहे तो इथून इथेचा ट्रान्सफर होईल 3D मध्ये. मग या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहील आणि इथे किती होतील? 10 होतील. असं का होतंय? कारण की हे जे आहे क्रोमियम आणि कॉपर आहे ते एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑब्टेन करण्यासाठी या ठिकाणी काय होतंय की जो 1 इलेक्ट्रॉन आहे त्याचा एक्साइटेड स्टेटमध्ये जातोय आणि जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो इकडे या ठिकाणी असं काय होतंय? ट्रान्सफर होतोय. तर या ठिकाणी पण दोनच एक्सेप्शन्स आहेत, क्रोमियम आणि कॉपर. बाकी सगळ्यांचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि जे ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते सेम असेल. थँक्यू.